मला माझ्या भाभीने आयुष्यातील एक खास अनुभव दिला. भाऊ त्यांना सोडून शहरात राहायला गेला होता, त्यामुळे भाभींच्या मनातील भावना शांत करायला कोणी नव्हतं. मित्रांनो, माझं नाव राहुल आहे. मी 23 वर्षांचा आहे आणि बी.कॉम करतोय. मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या भाभींसोबत माझं जवळचं नातं निर्माण झालं. हा अनुभव माझ्या भाभींसोबतच आहे. माझ्या भाभीचं नाव प्रिया आहे. त्या 30 वर्षांच्या आहेत. त्या एकट्या राहतात कारण भावापासून त्यांचं वेगळं झालंय. भाऊ मुंबईत स्वतंत्र घरात राहतो. भाभींकडे पैसा कमी नाही, तरीही त्या पुण्याजवळच्या गावात साधं जीवन जगतात. त्या घरी नेहमी साडी घालतात. फक्त रात्री झोपताना नाईटी परिधान करतात. त्यांना 2 छोट्या मुली आहेत. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी भाभींकडे त्यांच्या गावाच्या घरी गेलो होतो. मला पाहून भाभी खूप खुश झाल्या आणि त्यांनी मला प्रेमाने मिठी मारली. मला त्या नेहमीच मिठी मारत आल्या आहेत, पण आता मी मोठा झालो होतो, त्यामुळे यावेळी वेगळंच वाटलं. जेव्हा भाभींनी मला जवळ घेतलं तेव्हा मला एक वेगळी जाणीव झाली. त्यांचं व्यक्तिमत्व मला स्पर्श करत होतं आणि माझ्या मनात हलकेच विचार सुरू झाले. मी पटकन त्यांच्यापासून दूर झालो. त्या हसत म्हणाल्या, "अरे काय झालं? माझ्यापासून का लांब गेलास? मी तुला आवडत नाही का?" मला त्यांचा अर्थ कळला नाही, पण मनात आलं की सांगावं. "भाभी, तुम्ही इतक्या छान आहात की मला तुमच्यावर प्रेमच करावंसं वाटतं." पण मी फक्त लाजलो आणि हसलो. भाभींना कदाचित माझी अवस्था समजली असावी. त्या गोड हसल्या. दिवसभर आम्ही दोघे थोडं थोडं बोलत होतो. मी त्यांच्या छोट्या मुलींसोबत खेळत होतो. एकदा त्यांची छोटी मुलगी भुकेने रडू लागली. भाभींनी तिला माझ्याकडून घेतलं आणि माझ्यासमोरच तिला गोदात घेऊन दूध पाजू लागल्या. मी लाजून नजर फिरवली. हे पाहून भाभींना बरं वाटलं. त्यानंतर त्या माझ्याशी आणखी प्रेमाने बोलू लागल्या. त्यांच्या बोलण्यात भावाबद्दलच्या गोष्टी जास्त होत्या. अचानक माझ्या तोंडून निघालं, "भाभी, असं काय झालं की भाऊ आता तुमच्यासोबत राहत नाहीत?" भाभी क्षणभर गप्प झाल्या. मग दीर्घ श्वास घेऊन म्हणाल्या, "कदाचित त्यांना दुसरं कोणी आवडलं असेल." मी चकित झालो आणि विचार करू लागलो की भाभींमध्ये काय कमी आहे की भावांना दुसरी व्यक्ती हवी वाटावी. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो, "असं का?" त्या म्हणाल्या, "हेच तर कळत नाही की माझ्यात काय कमी पडलं की त्यांना मी नकोशी वाटले." हे बोलताना त्या रडू लागल्या. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो, "भाभी, यात रडायचं काय आहे? एक दिवस भावांना तुमच्याकडे परत यावंच लागेल." त्या हळूच म्हणाल्या, "कधी? जेव्हा माझीही भावना थंड होईल का?" मी ऐकलं आणि विचारात पडलो की काय उत्तर देऊ. मी काहीच बोललो नाही. मग त्या आपोआप शांत झाल्या आणि आम्ही दोघे बाजूला झालो. रात्री जेवणानंतर मी आणि भाभी एकत्र झोपायला गेलो. त्यांनी मला त्यांच्याच पलंगावर झोपायला सांगितलं म्हणून मी त्यांच्या शेजारी झोपलो. माझ्या एका बाजूला त्यांची मोठी मुलगी झोपली होती आणि दुसऱ्या बाजूला भाभी नाईटीत होत्या. त्या खूपच आकर्षक दिसत होत्या. त्यांनी समोरून उघडणारी नाईटी घातली होती जेणेकरून रात्री छोट्या मुलीला दूध पाजता येईल. त्यांनी बाजूला एक पाळणा लावला होता. तिथे त्यांनी छोटी मुलगी झोपवली. खूप वेळ आम्ही बोलत राहिलो. भाभी माझ्या अभ्यासाबद्दल विचारत होत्या. मग आम्हाला दोघांना झोप लागली. रात्री मला लघवीला जायचं होतं म्हणून मी उठलो. मला लक्षातच आलं नाही की त्याचवेळी भाभीही लघवीला गेल्या होत्या. मी बाथरूमाकडे गेलो तर भाभी दरवाजा उघडाच ठेवून लघवी करत होत्या. त्यांनी नाईटीवर केली होती आणि मी चुकून त्यांचं अस्तित्व पाहिलं. मी शांतपणे बाजूला झालो. भाभी लघवी करून परत बेडरूममध्ये गेल्या. त्यांच्यानंतर मी बाथरूम वापरला आणि परत आलो. मला पाहून भाभी म्हणाल्या, "कुठे गेला होतास?" मी म्हणालो, "लघवीला गेलो होतो." त्या हलकेच हसल्या आणि म्हणाल्या, "मी तुला पाहिलंच नाही." मी म्हणालो, "पण मी सगळं पाहिलं." त्या हसू लागल्या आणि म्हणाल्या, "आता का उभा आहेस? ये." मला वाटलं त्या मला जवळ बोलावत आहेत. मी काही बोललो नाही आणि त्यांच्या शेजारी झोपायचा प्रयत्न करू लागलो. त्या माझ्या बाजूला झोपल्या. आता मला तिला सुंदर अनुभव द्यावा असं वाटत होतं, पण मी स्वतःला आवरलं. दुसऱ्या रात्री आम्ही जेवण करून झोपायला गेलो. भाभी आपलं काम आटोपून खोलीत आल्या. त्या कपाटात काहीतरी करत होत्या. त्यांची नाईटी पाहून माझं मन बेचैन झालं. त्यांची नाईटीतून त्यांचं व्यक्तिमत्व थोडं दिसत होतं. मी त्यांच्याकडे पाहत होतो. मला वाटलं की भाभी मला जाणून बुजून आकर्षित करत आहेत. हा विचार येताच माझं मन बदललं. मग मी अचानक उठलो आणि त्यांना मागून मिठी मारली. भाभी काही बोलल्या नाहीत कारण आम्ही नेहमीच एकमेकांना मिठी मारत होतो. पण यावेळी मी त्यांचं व्यक्तिमत्व हळूच स्पर्श केलं. त्यामागे वळल्या आणि म्हणाल्या, "हे काय करतोस?" मी म्हणालो, "भाभी, आता मला राहवलं नाही. मला तुमच्यासोबत जवळीक हवी आहे." त्या हळूच म्हणाल्या, "हे चुकीचं होईल." मी म्हणालो, "भाभी, काय चुकीचं आहे? जेव्हा भाऊ तुमच्यासारख्या सुंदर व्यक्तीला सोडून दुसऱ्याकडे गेले तेव्हा तुम्ही का थांबायचं? तुम्हालाही तुमच्या भावना व्यक्त करण्याचा हक्क आहे." त्या माझं बोलणं ऐकून शांत राहिल्या. मी पुढे म्हणालो, "भाभी, मी खूप विचार केला. तुम्ही आज ना उद्या कोणाशी तरी जवळीक साधणारच.
पण जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वाईट आणली तर? त्यापेक्षा मी तुमच्यासोबत आहे ही गोष्ट आपल्यातच राहील, कोणालाच कळणार नाही. भाभी माझ्याजवळ आल्या आणि रडू लागल्या. मी त्यांना मिठीत घेतलं आणि शांत केलं. त्या म्हणाल्या, तू माझं मन समजलास, धन्यवाद. खरंच मला खूप तहान लागली आहे, कृपया मला जवळ घे. मग आम्ही दोघांनी जमिनीवर गादी टाकली. मी त्यांना जवळ घेतलं आणि आम्ही एकमेकांना किस देऊ लागलो. हे माझा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. काही वेळ किस घेतल्यानंतर मी भाभींना गादीवर झोपवलं आणि त्यांचं व्यक्तिमत्व मोकळं केलं. आणि मीही मोकळा झालो. माझी भावना पाहून भाभी आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी माझ्या भावनेला स्पर्श केला आणि सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली. भाभी म्हणाल्या, तुझी भावना खूप छान आहे. मी म्हणालो, भावांची भावना असं नाही का? त्या हसल्या आणि म्हणाल्या, त्यांची तुझ्यापेक्षा कमीच असेल. आता त्यांच्याबद्दल बोलू नको. मी मान डोलवली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला जवळून अनुभवलं. मग काही क्षणातच मी तिच्या जीवनात माझी भावना टाकून तिला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. आम्ही दोघेही आनंदात होतो. भाभी हळूच आवाज करत होत्या. सुमारे 20 मिनिटांनंतर आम्ही दोघेही शांत झालो. मला खूप समाधान वाटलं. त्यानंतर भाभींनी मला पुन्हा जवळ घेतलं आणि आम्ही दुसऱ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घेतला. त्या म्हणाल्या, यावेळी सुंदर वेळेचा अनुभव हळू दे. भाभी स्वतः माझ्यासोबत आनंद घेत होत्या. त्या हसत हसत माझ्याशी जवळीक साधत होत्या. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांसोबत सुंदर वेळ घालवला. त्या रात्री आम्ही 3 वेळा सुंदर वेळ अनुभवला. मी भाभींना म्हणालो, भाभींना खूप छान वाटतंय. भाभी हसल्या आणि मला पुन्हा जवळ घेतलं. त्यांनी मला वेगळ्या पद्धतीने वेळ द्यायला सांगितलं. मी प्रयत्न केला, पण थोडं कठीण गेलं. अर्धवट मजा घेऊन आम्ही दोघे तसेच झोपलो. दुसऱ्या दिवशी भाभी लवकर उठल्या आणि तयार झाल्या. त्यांनी मला उठवलं. मी उठलो तर त्यांनी मला दूध आणून दिलं. मी दूध प्यायलो आणि विचारलं, भाभी कसं वाटतंय? भाभी म्हणाल्या, काल तुझ्यासोबत वेळ घालवून खूप बरं वाटलं. मी त्यांना किस दिलं आणि त्या माझ्यासोबत पुन्हा जवळ आल्या. काही मिनिटांनंतर मी त्यांच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतला. तेवढ्यात भाभींचा फोन वाजला. शेजाऱ्यांचा कॉल होता. आम्ही पटकन बाजूला झालो. भाभींनी पटकन आवरले आणि मला म्हणाल्या, जांघोळ करून ये. मी आंघोळ करून आलो. भाभी स्वयंपाकघरात जेवण बनवत होत्या. मी त्यांना मागून मिठी मारली. त्या हसल्या. मी त्यांच्यासोबत पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घेतला. त्या म्हणाल्या, आता नको ना? मी म्हणालो, आता का नाही? त्या हसल्या आणि स्वयंपाकघरातच माझ्यासोबत आनंद घेऊ लागल्या. 5 मिनिटात आम्ही दोघेही शांत झालो. जेवण करताना भाभींनी एक गोष्ट सांगितली ज्याने मला खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या, तू माझ्यासोबत कायम राहशील का? मी खुश होऊन म्हणालो, हो. रात्री मी त्यांच्यासोबत खास वेळ घालवला. आम्ही दोघांनी एकमेकांसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतला. मी त्यांच्यासोबत आनंदात होतो. भाभी माझ्यासोबत खूप हसत होत्या. मी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव दिला. मी म्हणालो, हळू बोल, कोणी ऐकेल. भाभी म्हणाल्या, काही हरकत नाही. आता माझा नवरा माझ्यासोबत आहे. त्या दिवशी मी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचं ठरवलं. मी त्यांना मुलाची इच्छा बोललो. त्या तयार झाल्या. मी त्यांना बिना पॅकेटचा सुंदर वेळ दिला आणि 9 महिन्यांनी त्यांनी मुलाला जन्म दिला. यामुळे भावांनी त्यांना घटस्फोट दिला. माझ्या घरीही खूप गोंधळ झाला, पण मी त्यांच्याशी लग्न केलं. आता मी भाभींसोबत मुंबईत राहतो. गावाची संपत्ती त्यांनी विकली आणि शहरात घर घेतलं. काही जागा भाड्याने दिल्या आहेत. मी माझ्या 3 मुलांसोबत आनंदाने राहतो. मुंबईत माझ्या भाभींसोबत नवं आयुष्य सुरू झालं होतं. मी राहुल आता 25 वर्षांचा झालो होतो आणि माझं B.Com पूर्ण करून मी एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागलो होतो. माझी भाभी आता माझी पत्नी झाल्या होत्या आणि आम्हाला 3 मुलं होती. 2 मुली आणि 1 मुलगा. आमचं घर छोटं पण सुंदर होतं शहराच्या मधोमध, जिथे सकाळी सूर्यप्रकाश खिडकीतून आत यायचा आणि संध्याकाळी आम्ही सगळे बाल्कनीत बसून चहा प्यायचो. सुरुवातीला सगळं सोपं नव्हतं. भावांनी प्रियाला घटस्फोट दिला तेव्हा गावात खूप गोंधळ झाला होता. माझ्या घरीही आईबाबांनी मला खूप समजावलं, राहुल हे काय करतोस? समाज काय म्हणेल? पण मी ठरवलं होतं की प्रियाला एकटं सोडणार नाही. तिच्या डोळ्यातलं दुःख मी पाहिलं होतं आणि त्या रात्री तिने मला जवळ घेतलं तेव्हा मला कळलं होतं की तिच्यासाठी मीच तिचा आधार आहे. आम्ही लग्न केलं तेव्हा काही लोकांनी नाक मुरडलंकाहीनी टोमणे मारले, पण प्रियाने मला नेहमी सांगितलं, राहुल लोक काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. आपण आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगायचं. तिच्या या बोलण्याने मला हिंमत मिळाली. आम्ही गावातली सगळी संपत्ती विकली आणि मुंबईत आलो. काही जागा भाड्याने दिल्या, त्यातून चांगलं उत्पन्न यायचं. प्रियानेही घरातून छोटासा व्यवसाय सुरू केला. ती हाताने सुंदर साड्या विणायची आणि ऑनलाईन विकायची. आमच्या मुलांचं संगोपन करताना प्रियाला पाहणं हा माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता. ती सकाळी लवकर उठायची, मुलांना तयार करायची
आणि मग स्वयंपाकघरात जाऊन आमच्यासाठी जेवण बनवायची. मी ऑफिसला जायच्या आधी ती मला डबा द्यायची आणि दरवाजापर्यंत येऊन मला निरोप द्यायची, राहुल काळजी घे, ती म्हणायची आणि मला तिच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेलं प्रेम दिसायचं. आमच्या मोठ्या मुलीचं नाव रिया होतं. ती आता 5 वर्षांची होती. ती खूपच हुशार होती आणि तिच्या शाळेत नेहमी पहिली यायची. दुसरी मुलगी सिया 3 वर्षांची होती आणि ती घरात सगळ्यांची लाडकी होती. तिला प्रियाच्या मिठीत झोपायची सवय होती. आणि आमचा छोटा मुलगा आरव फक्त 9 महिन्यांचा होता. त्याला पाहून मला नेहमी वाटायचं की प्रियाने मला किती मोठं गिफ्ट दिलं आहे. एके दिवशी ऑफिसमधून घरी आलो तेव्हा प्रिया स्वयंपाकघरात होती. मी तिला मागून मिठी मारली आणि ती हसत म्हणाली, राहुल मुलं बघतील. मी हसलो आणि म्हणालो, मुलांना कळायला अजून वेळ आहे भाभी. तिने मला हलकेच ढकललं आणि म्हणाली, आता मला भाभी म्हणू नकोस, मी तुझी बायको आहे. तिच्या या बोलण्याने माझं मन आनंदाने भरून गेलं. एका संध्याकाळी मी ठरवलं की प्रियाला सरप्राईज द्यायचं. मी ऑफिसमधून लवकर घरी आलो आणि मुलांना शेजारच्या काकूंकडे ठेवलं. प्रियाला म्हणालो, चला आज आपण बाहेर जाऊया. ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, कुठे? मी हसलो आणि म्हणालो, ते कळेलच. तयार हो. मी तिला मुंबईच्या एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो. तिथे टेबलावर मेणबत्त्या लावलेल्या होत्या आणि मंद संगीत वाजत होतं. प्रियाने लाल साडी घातली होती आणि ती इतकी सुंदर दिसत होती की मी तिच्याकडे पाहतच राहिलो. तिने लाजून विचारलं, काय पाहतोस? मी म्हणालो, माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट. ती हसली आणि हळूच माझा हात धरला. जेवणानंतर आम्ही जवळच्या उद्यानात फिरायला गेलो. तिथे एक छोटीशी नदी होती आणि तिच्या काठावर आम्ही बसलो. प्रियाने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, राहुल तू माझ्यासाठी खूप काही केलंस. मी कधीच विसरणार नाही ती रात्र जेव्हा तू मला आधार दिलास. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी तिला जवळ घेतलं. प्रिया तू माझ्यासाठी सगळं आहेस. मी तुला कधीच एकटी सोडणार नाही, मी म्हणालो. दिवसेंदिवस आमचं नातं आणखी घट्ट होत गेलं. प्रियाला नेहमी वाटायचं की आपण मुलांसाठी काहीतरी मोठं करावं. एकदा रात्री जेवणानंतर आम्ही बोलत बसलो होतो. ती म्हणाली, राहुल मला मुलांसाठी एक शाळा सुरू करायची आहे. गावातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं असं माझं स्वप्न आहे. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, प्रिया हे स्वप्न आपण नक्की पूर्ण करू. आम्ही पैसे जमवायला सुरुवात केली. प्रियाने तिच्या साड्यांच्या व्यवसायातून बरीच बचत केली होती आणि मीही माझ्या नोकरीतून थोडे पैसे बाजूला ठेवले. काही महिन्यांनी आम्ही गावात परत गेलो आणि तिथे एक छोटी शाळा सुरू केली. तिथे गरीब मुलांना मोफत शिक्षण द्यायचं ठरवलं. पहिल्या दिवशी जेव्हा मुलं शाळेत आली तेव्हा प्रियेच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधान वाटलं. ती म्हणाली, राहुल हे माझं आयुष्य सार्थकी झाल्यासारखं वाटतंय. एक दिवस सकाळी मला एक फोन आला. तो माझ्या भावाचा होता. मी आश्चर्यचकित झालो कारण त्याने कधीच आमच्याशी संपर्क केला नव्हता. त्याने मला भेटायचं आहे असं सांगितलं. मी प्रियाला सांगितलं आणि ती थोडी घाबरली. राहुलला त्यांना आता काय हवंय? ती म्हणाली. मी तिला शांत केलं आणि म्हणालो, काहीही असलं तरी आपण एकत्र आहोत. घाबरू नकोस. दुसऱ्या दिवशी भाऊ मुंबईत आला. तो खूपच थकलेला दिसत होता. त्याने प्रियाकडे पाहिलं आणि म्हणाला, प्रियामला माफ कर. मी तुला खूप दुखावलं. माझी चूक झाली. प्रियाने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. मग भाऊ माझ्याकडे वळला आणि म्हणाला, राहुल तू प्रियाची काळजी घेतलीस. याचा मला आनंद आहे. मी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं पण तुम्ही दोघांनी नवं आयुष्य उभं केलं. त्याने आम्हाला सांगितलं की तो आता एकटा राहतो आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे. त्याने प्रियाला पुन्हा स्वीकारण्याची विनंती केली पण प्रियाने ठामपणे सांगितलं, आता माझं आयुष्य राहुल सोबत आहे. तुम्ही तुमचं पहा. भावाने मान खाली घालून आम्हाला निरोप दिला आणि निघून गेला. त्या घटनेनंतर आमचं आयुष्य आणखी मजबूत झालं. प्रियाने मला नेहमी सांगितलं की मी तिच्यासाठी तिचा आधार आहे आणि मी तिला सांगायचो की ती माझ्यासाठी माझं सगळं आहे. आमची शाळा वाढत गेली आणि गावातल्या मुलांना शिक्षण मिळाल्याने त्यांचं आयुष्य बदलत गेलं. रात्री जेव्हा मुलं झोपायची तेव्हा मी आणि प्रिया एकमेकांच्या जवळ यायचो. ती माझ्या मिठीत येऊन म्हणायची, राहुल तुझ्यासोबत असताना मला कधीच एकटं वाटत नाही. मी तिला जवळ घ्यायचो आणि म्हणायचो, प्रिया आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत. आमचं आयुष्य आता एक सुंदर स्वप्नासारखं झालं होतं. कधीकधी मला वाटायचं की त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी प्रियाकडे नसतो गेलो तर काय झालं असतं. पण मग मी तिच्याकडे पाहायचो आणि मला कळायचं की हीच माझी नियती होती. आम्ही एकमेकांना पूर्ण केलं आणि आमच्या मुलांसोबत आम्ही एक आनंदी कुटुंब बनलो. हाय मित्रांनो, ही कथा तुमच्या मनाला भिडली का? जर होय तर लाईक बटनावर क्लिक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून आमच्या कथा प्रवासात सामील व्हा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढची कथा तुम्ही मिस करणार नाही. नवीन कथेत लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.